लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून या भागाची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्हाभरात मागील 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तर अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली, तर अनेक गावात विजेचे खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। हिंगोली जिल्ह्यात पहिलाच दुष्काळ, त्यामध्ये कशीबशी पिकं वाचवली, त्यावर निसर्गाची अवकृपा। त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील आणि शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर यांनी भेट देऊन पाहणी केली आणि जिल्ह्यातील ज्या भागात नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी सूचना शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी दिली आहे। यावेळी विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख, नगराध्यक्ष बंडू पाटील, डॉक्टर वसंत पतंगे, शिवाजीराव शिंदे, सुनील सावंत, डॉक्टर रमेश शिंदे, गणेश जाधव, शिवसेना सर्कल प्रमुख दिलीप दळवी, युवा सेना तालुका सचिव मोहन यादव, भास्कर बलखंडे, सरपंच किशोर शेवाळकर, कुंडलिक निरगुडे, शाखा प्रमुख गजानन धावंडकर आणि गावकरी उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, हिंगोली।